तर गणेश भक्तांचा प्रवास यंदाही खड्ड्यामधूनच होणार आहे। मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय। नागोठणे, कोलाड, लोणेरे भागामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। प्रशासनाचं खड्डेमुक्त प्रवासाचं आश्वासन आता हवेतच विरल्याचं दिसतंय। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही खड्ड्यातूनच प्रवास करावा लागणार आहे। गणेशोत्सव अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपलाय। आता मुंबई ठाण्यातील चाकरमान्यांचा कोकणाकडे प्रवास सुरू होईल। गेली 14 वर्ष रखडलेल्या महामार्गाची अनेक ठिकाणी आजही दुरवस्था झालेली आहे। नागोठणे, खांब, कोलाड आणि लोणेरे या भागामध्ये आजही रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। खड्डे बुजवण्यात महामार्ग विभाग आणि ठेकेदारांना अपयश आलेले आहे। काही पूल, उड्डाणपुलांची कामं अर्धवट अवस्थेमध्ये आहेत। त्यामुळे यंदाही चाकरमान्यांच्या कोकण वारीमध्ये खड्ड्यांचं विघ्न कायम आहे। 2-4 फुटाचे खड्डे इथे पडले आहेत। संपूर्ण लोकांनी प्रवास करतात। आता 4 दिवसात चतुर्थी आले, गणपती आला सण आमचा सिंधुदुर्गातला। कोकणाचा सगळ्यात मोठा सण असतो आणि ह्या लोकांना किंवा राजकीय लोकांना काही कोणाला त्याचं काही देणेघेणं नाही। उगाच पैसे मंजूर करून घ्यायची, कामं करायची नाहीत, काही नाही। लोकांना फक्त फसवाफसवी करतात लोक। काय करायचं काय लोकांनी? आता लोकांना जीव जायचं बाकी आहे असं आहे।